नमस्कार मंडळी, आज आपण जाणून घेणार आहोत 6 महिन्यानंतर बाळाला घन आहाराची सुरुवात कशी करायची, कोणते पदार्थ योग्य आहेत, कोणते टाळायला हवेत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यात तुम्हाला बाळाचा आहाराबद्दल सविस्तर मार्गदर्शन मिळणार आहे. आता 6 महिने नंतरच का सुरुवात करायची हे जाणून घेऊया. पहिल्या 6 महिन्यांपर्यंत फक्त आईचं दूध किंवा डॉक्टरांनी सांगितलं असल्यास फॉर्म्युला मिल्क पुरेसं असतं, बरोबर की नाही. 6 महिन्यानंतर बाळाच्या शरीराला अधिक ऊर्जा, प्रोटीन, विटामिन्स आणि आयर्न लागतात. आपल्याला सगळ्यांना तर हे माहितीच आहे. म्हणून या वयात घन आहार म्हणजेच विनिंग फूड सुरू करणे फारच महत्त्वाचे आहे. आता घन आहाराची सुरुवात कशी करायची? सुरुवातीला काय द्यायचं तर पहिल्याच दिवशी फक्त आणि फक्त 2 ते 3 चमचे बाळाला द्यायचं आहे. हळूहळू बाळाचं खाण्यासाठीचं प्रमाण वाढवायचे, म्हणजे दिवसाला 2 वेळा नंतर 3 वेळा असं प्रमाण आपल्याला वाढवायचं आहे. प्रत्येक नवीन पदार्थ किमान 3 दिवस ट्राय करायचे, जेणेकरून ॲलर्जी, पोट बिघडतं का हे आपल्याला लक्षात येतं, बरोबर. नंतर सुरुवात करताना अति गोड, खारट किंवा तुपकट पदार्थ आपल्याला बाळांना द्यायचे नाहीत. आता काय कोणते पदार्थ द्यायचे ते जाणून घेऊया आपण. सगळ्यांना तर माहितीच आहे, लहान बाळांसाठी आपले घरगुती पदार्थच खूप उत्तम असतात. त्यातीलच एक पदार्थ आहे तांदळाची पेज. मऊसूर पातळ स्वरूपात आपल्याला बाळांना द्यायची. त्यानंतर द्यायचं आहे डाळीचं पाणी, मूग डाळीची पातळ खिचडी, ही प्रोटीनसाठी उपयुक्त आहे. त्यानंतर भात, मऊसूर भाज्या म्हणजेच गाजर, भोपळा, दुधी असे हे चांगले शिजवून स्मॅश करायचे आहेत आणि बाळांना आपल्याला द्यायचं आहे. त्यानंतर रव्याची पेज तुम्ही देऊ शकता. रवा पचायला हलका आणि सोपा आहे, त्यामुळे रवा सुद्धा बाळासाठी खूप उपयुक्त आहे. आणि घरच्या घरी केलेली रागीची लापशी म्हणजे नाचणीची लापशी आयर्न आणि कॅल्शियमसाठी उपयुक्त आहे. फळांमध्ये आता बाळांना आपण काय देऊ शकतो तर सफरचंद, नाशपती, केळं चांगलं उकडून मॅश करून द्यायचे आहेत आणि उकडताना यांच्या साली सुद्धा काढायच्या आहेत. सुरुवातीला पातळ द्यायचं आहे द्रव स्वरूपात म्हणजे सॉलिड स्वरूपात, नंतर हळूहळू आपल्याला सेमी सॉलिड कडे वळायचं आहे. आता कोणते पदार्थ टाळायचे ते जाणून घेऊया. सगळ्यात आधी तर मीठ खाल्ल्याने बाळाच्या किडनीवर ताण येतो. त्यानंतर साखर, गूळ, मध यांनी दात, पचन यावर परिणाम होतो. त्यानंतर सुकामेवा म्हणजेच ड्रायफ्रुट्स गिळताना त्रास होऊ शकतो, चॉकिंगची रिस्क असू शकते, म्हणून पावडर स्वरूपात डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण बाळांना देऊ शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गाईचं दूध. 1 वर्षापेक्षा जास्त आपलं बाळ असेल तर गाईचं दूध देऊ शकतो, पण 1 वर्षाच्या आतील बाळांना गाईचं दूध देणं चुकीचं आहे, कारण ते पचायला जड असतं. त्यानंतर पॅकेज फूड, रेडीमेड फूड जास्त प्रिझर्वेटिव्ह आणि त्यामध्ये मीठ आणि साखरेचं प्रमाण खूप असतं, त्याच्यामुळे आपल्याला पॅकेज फूड टाळायचं आहे. आता मी तुम्हाला काही टिप्स सांगते, त्या तुम्ही नक्की फॉलो करा. बाळाचं जेवण नेहमी ताजंच बनवून द्यायचं आहे. पहिल्यांदा खाऊ घालताना बाळाला आरामात, त्याच्या कलेने, त्याच्या सोयीने आपल्याला खाऊ घालायचं आहे. जबरदस्ती कोणतेही पदार्थ बाळाला खाऊ घालायचे नाहीत. त्यानंतर पाणी आपल्याला बाळाला 6 महिन्यानंतर थोडं थोडं सुरू करायचं आहे. 1 वर्षापर्यंत आईचं दूध हे मुख्य आहार राहणार आहे, बरोबर. घन आहार फक्त पूरक म्हणून राहणार आहे. तर मित्रांनो, 6 महिन्यानंतर बाळाच्या आहाराची सुरुवात करताना हे पॉइंट्स लक्षात ठेवा, नक्की उपयोगी पडतील. आणि योग्य आहारामुळे बाळाचं वजन वाढणं, निरोगी आणि मजबूत राहतं, बरोबर. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.